बुलढाण्यात केसगळती आजाराचं गूढ अजूनही कायम आहे। आतापर्यंत 13 गावात 222 केसगळतीचे रुग्ण आढळलेत। आरोग्य विभागाने बाधित गावात सर्वेक्षणही बंद केले। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडलेत। संदीप, खरं तर बुलढाण्यामधला हा संपूर्ण प्रकार खरं तर आश्चर्यकारक करणारा आहे। बुलढाण्यात केसगळती आजाराचं गूढ अद्यापही कायम आहे। काय सध्या ताजे अपडेट्स? अगदी बरोबर आहे, कारण आपण जर पाहिलं तर जवळजवळ 1 महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय, मात्र अजूनही हा आजार कुठला आहे याचं निदान हे आरोग्य विभागाला लागलेलं नाहीये, याचं गूढ अजूनही कायम आहे। स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांपासून ते ICMRचे शास्त्रज्ञ दिल्ली आणि चेन्नई येथील शास्त्रज्ञ या बाधित गावांमध्ये येऊन संशोधन केलंय। बरेचसे नमुने देशभरातील विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवलेले आहेत। अद्यापपर्यंत हा अहवाल आलेला नाही, त्यामुळे नेमका हा आजार कशामुळे बळावलाय हे याचं निदान लागलेलं नसल्याने गूढ कायम आहे। लोकांचा संभ्रम देखील कायम आहे। दुसरीकडे याच रुग्ण या आजाराचे रुग्ण जे आहेत हे आपल्याला 222 वर थांबलेले दिसतात, कारण गेल्या 2-3 दिवसापासून आरोग्य विभागाने सर्वेक्षण देखील बंद केलेलं आहे। नक्कीच संदीप, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।